नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। जिल्हा परिषद हातनूर शाळेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाची शिक्षणाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सांगता। जिल्हा परिषद शाळा हातनूर सातत्याने गुणवत्ता, मॉडर्न स्कूल, खेळ, सहशालेय उपक्रम याच्यामध्ये जिल्हाभर अग्रेसर राहत असते। 1874 साली स्थापना झालेल्या जिल्हा परिषद शाळा हातनूरचे हे 2024-2025 शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष होते। या वर्षामध्ये पालक सहभागाच्या पाककला, आठवडी बाजार, आरोग्य शिबिर, नवसाक्षरता मेळावा, माजी विद्यार्थी संमेलन असे वेगवेगळे उपक्रम आयोजित करण्यात आले। मुख्याध्यापक श्री वसंत पाटील व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष व सांगली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीचे सहसचिटणीस शशिकांत पाटील तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगदीश पाटील यांच्या आयोजनातून शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष विविध उपक्रमातून साजरे करण्यात आले। शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाची सांगता माननीय शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांच्या उपस्थितीत सर्व यशवंत विद्यार्थी व स्पर्धेत सहभागी पालक व शिक्षकांचे नीता सावंत, सलमा मुल्ला, कलावती कदम, पल्लवी भोसले, शशिकांत पाटील, यास्मिन वलांडकर, सलीम मुलाणी, ज्योत्स्ना पाटील, ज्योती कापसे, स्वाती पाटील, दीपक बोबडे या शिक्षकांचा, टीम प्रमुख मुख्याध्यापक वसंत पाटील तसेच सेवानिवृत्तीबद्दल शशिकला पाटील व हनुमंत पाटील यांचा सपत्नीक सत्कार तसेच वर्षभरातील उपक्रमांचे बक्षीस वितरण आले। महाराष्ट्र युवारत्न शशिकांत पाटील यांची सांगली जिल्हा शिक्षक संघटनांच्या समन्वय समिती सहसचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल व महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षणाधिकारी यांच्याकडून सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना शिक्षणाधिकारी यांनी हातनूर शाळेने यशाचा चढता आलेख 150 वर्षे ठेवलेला आहे। हातनूर शाळेची इमारत खऱ्या अर्थाने मॉडेल स्कूलला साजेशी असून हातनूर शाळेने यावर्षी मुख्यमंत्री माझी समृद्ध शाळा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवावा अशा शुभेच्छा व्यक्त केल्या। शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी बाला पेंटिंग, गुणवत्ता, निपुण, नास परीक्षा, रेकॉर्ड, परसबाग, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, खेळाचे साहित्य, वाचनालय, शालेय पोषण आहार, सांस्कृतिक हॉल, माझ्या गावचा धडा, चला सावली पेरूया इत्यादी उपक्रमांच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले। सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट।